हेड कोणते संघ? एनसीसी नारगोल संघाने नाणेफेकीचा स्वतःच्या बाजूने घेत निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. आता झालेल्या नाणेफेकीचा कौल मात्र एनसीसी नारगोल संघाच्या पक्षात जातो. आणि एनसीसी नारगोल संघाने नाणेफेकीचा कौल स्वतःच्या पक्षात घेत स्वतः क्षेत्ररक्षण लावून आम्ही तुम्हाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतो असं सांगितलं. सिंधुदुर्ग फ्रेंड सर्कल आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2023-16 आपला आनंदाचा सोहळा, आपला सोहळा, आपल्या माणसांचा सोहळा, मनावरती राज्य करणाऱ्या क्रिकेटच्या महासंग्रामाचा. आणि या ठिकाणी सोहळा रंगण्या अगोदर काही मान्यवर आमच्या पाठीशी उभे राहून ज्यांनी आम्हाला काही मदत केली आहे त्यांची सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी त्यांची नावं वाचून दाखवतो. कालपासून जेवढं पाणी लागलंय किंवा क्रिकेटसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला ज्यांनी मदत केली, प्रत्येक गोष्टीत आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. फुलं, हार, महाराजांची मूर्ती, गणेश मूर्ती दिली, बुके, तसंच चहा, नाश्ता आणि आजचं माझंही जेवण, असे आमचे दीपक परब काका खूप आणि संतोष गुरु सर या दोघांनी आम्हाला खूप मोलाचं असं सहकार्य केले, त्यांचे मी आभार मानतो. त्यानंतर ह्या संपूर्ण सोहळ्यासाठी प्रथम पारितोषिक ज्यांनी दिले ते म्हणजे सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री नितेशजी राणे साहेब. तसंच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आम्हाला दिले ते म्हणजे माजी खासदार माननीय श्री निलेशजी राणे साहेब. प्रथम आणि द्वितीय जो भव्य चषक दिसतोय, हा चषक ज्यांनी आम्हाला बहाल केलाय ते म्हणजे आमची आयोजन कमिटी. तृतीय आणि चतुर्थ कॅश प्राइज प्रत्येकी 5,000चं जे रोख रकमेचं प्राइज ज्यांनी दिले त्या म्हणजे सौ वैशाली राणेताई, भाजपा कोकण विकास आघाडी, सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख. तृतीय आणि चतुर्थ जे चषक दिसत आहेत ते आमच्याकडे सुपूर्द केले श्री डॉक्टर अभिजित दुखंडे साहेब यांनी. आणि त्याचबरोबर त्यांनी सर्व संघांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, कारण या खेळात भाग घेण्यासाठी एवढ्या दुरून म्हणजे नेरूळला जरी स्पर्धा असली तरी काही लोक भिवंडी, विरार, पालघर, काही तर गावाहून पण आलेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून. यांना सगळ्यांचा सन्मान झाला पाहिजे या उद्देशाने त्यांनी आपल्याला प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह दिलेत. मालिका वीराचा जो चषक आहे तो चषक अश्विनीताई परब यांच्याकडनं आम्हाला प्राप्त झाला. सर्वोत्कृष्ट फलंदाज श्री राजन अनंत राऊत यांच्याकडनं आम्हाला प्राप्त झालाय. सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे श्री विकासदादा पालव यांच्याकडनं आम्हाला प्राप्त झालाय. त्यानंतर माझा सिंधुदुर्गचं टी शर्ट फायनल मॅन ऑफ द मॅच साठी आहे. त्यानंतर पाण्याची व्यवस्था, 2 दिवस मॅचला लागणारे सर्व बॉल हे श्री मराठा उद्योजक विनायकजी अपराध साहेब यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालंय. ग्राउंड डेकोरेशन व्यवस्था, मॅच हा फार मोठी गोष्ट असते. ग्राउंड मिळून देणं, त्याच्यावरती डेकोरेशनला लागणारे व्यवस्थित आपण खर्च करणं, मॅचला लागणारे सर्व छोटे मोठे साहित्य देणं, पाणी, जेवण, नाश्ता, चहा, अजून काय काय सांगेल तेवढं कमीच पडेल. हे सगळं ज्यांनी दिले ते म्हणजे शिवसेना विभाग प्रमुख नेहरू नवी मुंबईचे श्री दीपक परब काका आणि त्यांच्यासोबत संतोष गुरु यांनी दिले, गुरु साहेबांनी. या सर्वांचा मी नावं घेतली, त्या सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय की तुमच्यासारख्या दानशूर व्यक्तींमुळे, तुमच्यासारख्या सपोर्टिव्ह लोकांमुळे असे नेत्रदीपक सोहळे पार पडतात आणि त्यामुळे हा सोहळा पार पडतोय. मान्यवरांचे आभार व्यक्त केल्यानंतर हेलो धन्यवाद. मैदान के भीतर नरगोल 11 और कोकण पैकेज समर्थ 11 ने मैदानावर मंचावरती यायचंय आणि पुढील सूत्र मी समायोजन कक्षाच्या वर सुपूर्द करते. निखिल की गेंद थी ऑफ टर्म के ऊपर
कवर के दिशा के ऊपर खेला है, बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग, सीधी गेंद बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए। 4 रन की सहयोग से चंद्रकांत मुनगेकर ने अपना खाता खोला, अपने टीम का खाता खोला है। स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 4 रन। चंद्रकांत मुनगेकर और अमोल मोनकर टेनिस क्रिकेट की बेहतर बल्लेबाजों की जोड़ी। पहले ओवर की दूसरी गेंद उठाकर मारने का प्रयास किया, गेंद कवर बाउंड्री की तरफ ट्रैवल कर रही है। वहां के क्षेत्ररक्षक, बेहतर क्षेत्ररक्षक जाने जाते हैं, पहचाने जाते हैं, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाया और जहां पर 4 रन दिखाई दे रहे थे वहां पर 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। कुल मिलाकर स्कोर हो चुका है यहां पर बिना कोई विकेट खोते हुए 5 रन। अभी तक 2 शॉटें खेली गई है, कवर के दिशा के ऊपर एक, एक्स्ट्रा कवर की जगह के ऊपर एक, क्योंकि दोनों भी गेंदें ऑफ स्ट्रिक के ऊपर डाली थी। थोड़ी सी बाउंस होने के बाद ऑफ स्ट्रिक के बाहर ले जाने में कामयाबी हासिल की थी और उसी का लाभ उठाते हुए बल्लेबाज ने उनको दिशा दिखवा दी। लॉग ऑफ के दिशा के ऊपर गेंद खेली गई थी, क्षेत्ररक्षक चौकन्ने थे, पहले प्रयास में बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 6 रन बिना कोई विकेट खोते हुए। कोकण पैकेज देवगढ़ टीम के खेमे में निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है, तो यहां पर बेहतर साझेदारी बननी चाहिए। कितना बढ़िया गेंदबाजी का दायित्व पहली मर्तबा देखने का मौका मिला। टिप्पा खाने के बाद ऑफ स्ट्रिक के बाहर सटीक गेंद थी, खेलना चाहते थे, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेटकीपर के दस्तानों पे समा जाती और कॉट आउट के रूप में बल्लेबाज को खेमे में लौटना पड़ता। निखिल फिर एक मर्तबा गेंद डालने के लिए तैयार, कवर आउट पॉइंट के बीच में खेला है गेंद को, 2 क्षेत्ररक्षक बैकअप करने के लिए मौजूद। पहले प्रयास में गेंद को बैकअप किया जाता, तब तक 2 रन भागकर पूरे किए। 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है यहां पर बिना कोई विकेट खोते हुए 8 रन। कुल मिलाकर पहले ओवर की अभी तक गेंदें डाल चुके हैं, 5 गेंदें डाल चुके हैं, यानी कि आखिरी गेंद डालने के लिए तैयार हो रहे गेंदबाज निखिल कमेंट्री कक्ष की तरफ से चले, उठाकर मारने का प्रयास किया। लॉन्ग ऑन की दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, क्षेत्ररक्षक अनिरुद्ध बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। बातों बातों में पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद बिना कोई विकेट खोते हुए नरगोल 11 टीम के सामने कोकण पैकेज देवगढ़ टीम ने स्कोर खड़ा किया है 9 रन। तेज रफ्तार के साथ गेंदबाजी किया जाती है, तेज रफ्तार के साथ गेंदबाजी किया जाती है। हॅलो, पुन्हा एकदा मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो। काही जणांचं राहून गेलं असेल तर मनपूर्वक या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा थेट मैदानाचं सफर घडवतो। काही काही मान्यवर या ठिकाणी आलेले असतात, त्यामुळे थोडंसं सादरीकरण असतं कॉमेंटेटरचं, ते मधल्या पिरियडमध्ये थांबवावं लागतं, समजून घ्या, कारण ह्या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी बहुमोल असं सौजन्य दिलेलं आहे। तो कुल मिलाकर पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद यहां पर स्कोर हो चुका है 9 रन बिना कोई विकेट खोते हुए। नए ओवर की शुरुआत, दूसरे ओवर की पहली गेंद लेकर अमित मिड विकेट के ऊपर से खेला है, आसमान को छूते न छूते गेंद सीधी बाउंड्री के बाहर जाकर गिरे 6 रन के लिए। कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग, शरीर का संतुलन भी बेहतर था, खास करके निगाहें चौकन्नी रखनी पड़ती है। तेज रफ्तार गेंदबाजी की जाती है तब निगाहों से क्रिकेट खेलना पसंद करते हैं जो बेहतर बल्लेबाज होते हैं। वो सुनील गावस्कर जब बल्लेबाजी किया करते थे तो निगाहों से क्रिकेट खेलना पसंद करते थे। ऑफ स्ट्रिक के बाहर की गेंद कवर की दिशा के ऊपर खेला है, कितना बढ़िया बल्लेबाजी का दायित्व, उतना ही बढ़िया क्षेत्ररक्षण का दायित्व। पहले प्रयास में गेंद को बैकअप किया, 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 16 रन बिना कोई विकेट खोते हुए। अभी तक 16 रन की साझेदारी बन पाई है ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर। दोनों भी बल्लेबाजों की तारीफ करनी होगी, चाहे चंद्रकांत मुनगेकर हो चाहे अमोल मोनकर हो, जो जिम्मेदारी उनके कप्तान ने उनके कंधों के ऊपर डाली है, अपने कप्तान का विश्वास सार्थ दिखाते हुए, बेहतर से बेहतर बल्लेबाजी साबित करते हुए एक बेहतर ओपन की शुरुआत करके देने में दोनों भी बल्लेबाजों का योगदान काफी बढ़िया रहा है और उसी के कारण यहां पर गेंदबाज को उन्होंने सोचने के लिए मजबूर किया है। फिर एक मुतबा उन्होंने गेंद को खेला था कमेंट्री कक्ष के सामने, वहां के क्षेत्ररक्षक बैकअप करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया।
एक रन की सहयोग से स्कोर हो चुका है, एक रन की सहयोग से स्कोर हो चुका है 17 रन। स्कोर लेग अंपायर के बगल में खेला है, क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद है। पहले प्रयास में बैकअप करना पसंद करते, तब तक एक रन भागकर पूरा किया, दूसरा रन लेना चाहते हैं और यहां पर देखो, आ कुत्ते मुझे काट के चला जा। क्रिकेट के परिभाषा में इसी को हाराकारी कहा जाता है। बहुमोल विकेट रनआउट के रूप में गंवाई है। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है चंद्रकांत मुनगेकर। जहां पर रन नहीं थी वहां पर रन लेने का प्रयास किया। कॉम्बिनेशन सही होना चाहिए। जब सचिन तेंदुलकर, सौरव गांगुली क्रिकेट खेला करते थे, वीरेंद्र सहवाग, सचिन तेंदुलकर क्रिकेट खेला करते थे, वीरेंद्र सहवाग, गौतम गंभीर क्रिकेट खेला करते थे, तो दोनों का भी कॉम्बिनेशन सही रहता था। एक विकेट के रूप में स्कोर हो चुका है यहां पर 18 रन। पूछने की जरूरत नहीं कितना स्कोर हो चुका है, कितने विकेटों का पतन हो चुका है, कितने ओवरों का खेल पूरा हो चुका है, उसी का लेखा-जोखा कमेंटेटर के हैसियत से मैं राजा समन हिंदी के परिभाषा में आपके सामने पेशकश करने का प्रयास किया कर रहा हूं। सीधे मैदान के भीतर ले चलता हूं, क्योंकि पहली विकेट खोने के बाद चंद्रकांत मुनगेकर की जगह के ऊपर नए बल्लेबाज मैदान के ऊपर आहिस्ता आहिस्ता आते हुए, नए बल्लेबाज का नाम है अभी देवगढ़कर। अमित की गेंद टिप्पा खाने के बाद लाइन से भटक गई थी। काफी तेज गेंद करने के प्रयास में अपने गेंद का नियंत्रण खो चुके थे। नतीजा आपके सामने, अंपायर ने दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित किया। अतिरिक्त रन के खाते में एक रन जुड़ गया। उठाकर मारने का प्रयास किया, लॉन्ग ऑफ की दिशा के ऊपर, कॉट होने का संभव, क्षेत्ररक्षक मौजूद है, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित हुआ, बड़ी मछली जाले में फंस गई। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है अमोल बोनकर, दूसरे विकेट के रूप में खेमे में। कुल मिलाकर 2 विकेटों का पतन हो चुका है और स्कोर कार्ड के ऊपर रन दिखाई दे रहे हैं 19 रन। तेज रफ्तार के साथ गेंदबाजी की जाती है तो निगाहों के साथ क्रिकेट खेलना चाहिए बल्लेबाजों ने, जैसी कि अर्जुन की निगाहें, क्योंकि अर्जुन को महाभारत युग में 100 ओवर के दौरान सिर्फ मछली की आंखें दिखाई देती थी। कर्नल सीके नायडू से लेकर विराट कोहली तक कई ऐसे बल्लेबाज मैंने देखे हैं जो निगाहों से क्रिकेट खेलना पसंद करते थे, लेकिन उन्हीं में से एक बंदा हमेशा याद आता है जिसका नाम था नवाब पतौड़ी। बंदे को एक आंख थी, लेकिन उसी एक आंख से मैदान के भीतर जाने के बाद पतौड़ी अनहोनी को होनी बनाने की काबिलियत रखते थे और यही वजह थी दुनिया के नंबर 1 बल्लेबाज की हैसियत से उनको जाना जाता था, पहचाना जाता था। गेंदबाज की हैसियत से गेंदबाजी करने के लिए अमित अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद। कमेंट्री कक्ष की तरफ से गेंदबाजी जारी रखेंगे और उनकी गेंद का मुकाबला करने के लिए स्ट्राइक के ऊपर मौजूद है केदार। उठाकर मारने का प्रयास किया, काउ कॉर्नर के ऊपर से गेंद सीधी बाउंड्री के बाहर, क्लासिक 6 रन। तारीफ करने लायक बल्लेबाजी, कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग। अंपायर ने आसमान की तरफ हाथ उठाते हुए 6 रन घोषित किए और उन्हीं 6 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर 25 रन। पूछने की जरूरत नहीं, क्रिकेट के मैदान के ऊपर हार जीत का सिलसिला जारी रहता है, लेकिन हार भी ऐसी हो कि जीतने वाले से ज्यादा हारने वाले की चर्चा की जाए। क्रिकेट के परिभाषा में उसी को काबिल तारीफ क्रिकेट के हासियत से जाना जाता है, पहचाना जाता है। उसी तरीके की क्रिकेट मैदान के भीतर उभर के बाहर निकलती है तो दर्शकों का देखने का तरीका कुछ और रहता है। दर्शक चाहते हैं कि आखिरी ओवर के आखिरी गेंद तक एक कांटे का मुकाबला साबित हो सके। दोनों भी टीमों में बेहतर क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी मौजूद होने की वजह से प्रतियोगिता का यह सेमीफाइनल मुकाबला एक रोमांच भरा मैदान के भीतर उभर के बाहर निकल सकता है। क्रिकेट के बारे में बातचीत करना गलत बात साबित हो सकती है, क्योंकि क्रिकेट हर दर्शक को और खिलाड़ियों को पागल बनाने की काबिलियत रखता है। कई मुकाबले टेनिस हो, लेदर हो, मैंने कमेंटेटर के हैसियत से काफी करीब से देखे हैं और वही तजुर्बा होने की वजह से आपके सामने पेशकश करते हुए मैं चला आ रहा हूं। लेकिन आज बेहतर सहयोग प्राप्त हुआ है कमेंट्री कक्ष के भीतर, क्योंकि तानाजी जैसा एक काबिल तारीफ स्कोरर कमेंट्री कक्ष के भीतर स्कोरिंग की काउंटिंग किया कर रहा है। पूछने की जरूरत नहीं पड़ेगी कितना स्कोर हो चुका है, कितने ओवरों का खेल पूरा हो चुका है। उठाकर मारने का प्रयास किया, स्कोर के दिशा के ऊपर कॉट होने का संभव, हवा में गेंद चली गई थी, चाहते तो कॉट में तब्दीली कर सकते थे, लेकिन यहां पर देखो हाना का प्रयास, भाग्यशाली रहे, नहीं तो रनआउट का संभव हो सकता था। कुल मिलाकर 2 रन बटोरे बल्लेबाजों ने और उन्हीं 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है। यहां पर 2 विकेट के नुकसान के ऊपर 2 ओवर का खेल पूरा होने के बाद नरगोल 11 टीम के सामने पहले बल्लेबाजी करते हुए कोकण पैकेज देवगढ़ टीम का स्कोर हो चुका है 27 रन।
कॉमेंट्री कक्ष की तरफ से फिर एक मोतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे, उठाकर मारने का प्रयास किया, टाइमिंग कर नहीं सके, स्कोरलेग अंपायर के बगल में कॉट होने का संभव, और यहां पर देखो पहले प्रयास में गलती कर बैठे थे, लेकिन शरीर का संतुलन बेहतर रखते हुए दूसरे प्रयास में कॉट में तब्दीली की और बल्लेबाज को मैदान के बाहर का रास्ता दिखाया। कुल मिलाकर तीसरे विकेट का यहां पर पतन हो चुका है। 3 विकेट के नुकसान के ऊपर स्कोर बनाया है कोकण पैकेज देवगढ़ टीम ने 27 रन। 2 ओवर का खेल पूरा हो चुका है, तीसरी ओवर प्रगति पथ के भीतर। हॅलो, खेळाडू मैदानात येईपर्यंत एक सत्कार मात्र करून घेतोय, ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा प्रमुख, शाखा उपाध्यक्ष भांडूप संतोष वाघमारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी चेतन रासम साहेबांना मंचावरती आमंत्रित करतो. संतोष वाघमारे साहेबांनी सत्कार स्वीकारायचा आहे मोठ्या मनाने, आणि खेळाडू या ठिकाणी मैदानात येतो. तर मी पुढील सूत्र समालोचन कक्षाकडे सुपूर्द करतोय. नारायण नरे. तो कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। तीसरी ओवर की कुल मिलाकर अभी तक गेंदे डाल चुके हैं, स्क्वायर के दिशा के ऊपर खेला है, और यहां पर देखो कितना बढ़िया क्षेत्ररक्षण का दायित्व, चौथी विकेट खेमे में। कुल मिलाकर अभी तक इस ओवर की गेंदे डाल चुके हैं, 3 गेंदे डाल चुके हैं। तीसरी गेंद के ऊपर एक बेहतर गेंद डाली थी, कल्पकता और संयम बरकरार रखकर, और माया जाल में फंसा दिया था बल्लेबाज को। स्क्वायर लेग के दिशा के ऊपर बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व देखने का अवसर प्राप्त हुआ, और कॉट आउट की वजह से चौथा विकेट खेमे में लौटा। आउट होने वाले बल्लेबाज का नाम था नारायण की विकेट का पतन होने के बाद नए बल्लेबाज मैदान के ऊपर, जिनका नाम है अजय, जिनके पास काबिलियत है स्फोटक बल्लेबाजी करके दिखाने की। आज वक्त आया है जिस नाम से उनको जाना जाता है उस ढांचे की बल्लेबाजी सच में उतरनी चाहिए, क्योंकि आखिरी ओवर प्रगति पथ के ऊपर दिखाई दे रही है। गेंदबाज की हैसियत से फिर एक मुतबा रनिंग मार्क के ऊपर मौजूद गेंदबाज का नाम है गणेश, रफ्तार के साथ चले और विकेट उठाकर मारने का प्रयास किया, और यहां पर देखो लॉन्ग ऑफ की दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, हवाई सफर करने वाली गेंद सीधी जाकर बाउंड्री के बाहर गिरी, और एक बेहतरीन खूबसूरत छक्का देखने का अवसर प्राप्त हुआ। 6 रन की सहयोग से स्कोर हो चुका है यहां पर 33 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। गणेश फिर एक मुतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे, कमर के ऊपर टकराई थी गेंद, कितना बढ़िया गेंदबाजी का दायित्व। मित्रांनो, कॉमेंट्री कक्षाच्या समोर गोंगाट करू नका, संघाचे प्रतिनिधित्व तुम्ही करत असला तरी सुद्धा कसं असतं माहिती आहे, हे कॉम्बिनेशन मिस होतं, कारण त्या ठिकाणी नेमकं काय चाललंय हे जोखणं कधी कधी कसं होतं। अंधेर नगरी चौपट राजा, स्कोरर असतो त्याला व्हेंटिलेटर लावायची पाळी येईल, अर्थात तो तानाजी आहे शिवाजीच्या मावळ्यांपैकी एक, त्यामुळे निश्चितच तो सागरासारखा उसळतो, कर्तव्याच्या लाटांवरती स्वार होतो, त्यामुळे गणित विषय ह्याचा अगदी चोखंदळ असल्यामुळे स्कोरिंगचं काउंटिंग अगदी व्यवस्थित होतं, नाहीतर एखाद्या कॉमेंटेटरला व्हेंटिलेटर लावायची पाळी येईल। तानाजीसाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊन दे। हरकुळ खुर्द गावचा सुपुत्र आहे तो, आरोग्य सेवेसाठी आपल्या पडव्याच्या हॉस्पिटलमध्ये योगदान देत आहे, परंतु मायभूमी तुझे फेडी न पांग सारे, आपल्या प्रेमाचं आपुलकीचं नातं दुगुणित करण्यासाठी तळ कोकणातून खास तो या ठिकाणी आलाय। तानाजी रासम, गणेश की अगेन थोड़ी सी दिक्कत में रनअप लेते समय वापस रुक गए और वापस अपने रनिंग मार्क के ऊपर लौटते हुए कमेंट्री कक्ष की तरफ से गणेश की अगेन रफ्तार के साथ चले, उठाकर मारने का प्रयास किया, स्क्वायर लेग की दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, सीधी गेंद बाउंड्री के बाहर निकलती हुई 6 रन के लिए। कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग, बातों बातों में
यहाँ पर 3 ओवर का खेल पूरा हो चुका है। 3 ओवर का खेल पूरा होने के बाद यानी कि पहले इनिंग का खेल पूरा होने के बाद 4 विकेट के नुकसान के ऊपर गौर से सुनो। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 49 तो पहले इनिंग का खेल पूरा होने के बाद स्कोर हो चुका है 39 लॉस ऑफ 4 विकेट। एकंदरीत धाव संख्या झाली आहे 39 4 गड्यांच्या मोबदल्यात। पहिल्या इनिंगच्या सांगतेनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा फलकावरती लागल्यात। जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे। 40 धावांची आवश्यकता आहे सेकंड इनिंग मध्ये आणि त्या 40 धावांचा पाठलाग कसा केला जातो थोड्या वेळात चित्र या ठिकाणी स्पष्ट होईल। आहे क्रिकेट स्पर्धा शनिवार दिनांक 29 ते रविवार दिनांक 30 एप्रिल या कालखंडात खेळवली जाणार आहे। जास्तीत जास्त संघांनी त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं अशी आग्रहाची विनंती करतो। प्रतिवर्षी या स्पर्धेच्या निमित्तानं आकर्षक बक्षिसांची खैरात केली जाते आणि खेळाडूंसाठी ती एक पर्वणी असते। जास्तीत जास्त खेळाडूंनी त्या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेची रंगत वाढवावी, एक स्वरूप प्राप्त करून द्यावं अशी आग्रहाची विनंती भगवती क्रीडा मंडळ आमरड यांच्या वतीनं मी तुम्हाला करत आहे। हॅलो, सेमीफायनलचा महत्वाचा सामना आणि या पहिल्याच चेंडूवर प्रकाश पराडकर यांच्या बॅटमॅन हा सुंदर फटका आले पहिल्याच चेंडूवर षटकाराने स्वागत केलं जातं आणि खातं खोललं जात आहे। 39 धावांचा पाठलाग सुरू होत आहे या ठिकाणी। दरम्यानच्या काळात एक क्रिकेट स्पर्धेची या ठिकाणी अनाउन्समेंट होत आहे। भगवती आमरड आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली प्रकाश झोतातील ओव्हरऑल लीग क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली। दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी चौकार येतोय। तर भगवती आमरड आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली प्रकाश झोतातील ओव्हरऑल क्रिकेट लीग आणि या स्पर्धेत खास आकर्षण असणार ते 30 एप्रिल रोजी सकाळी रात्री 9 वाजता रेस्ट ऑफ कुडाळ वर्सेस बेस्ट ऑफ मालवण हा एक खास सामना या ठिकाणी होणार आहे आणि सिंधुदुर्गातील सर्व स्टार खेळाडू या स्पर्धेत दिसतील। तिसरा चेंडू हलकेच घेऊन काढला गेला। डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे, चांगल्या परतीची फेकी सुद्धा केली गेली आणि एकच धावावर समाधान मानावं लागतं। प्रजेश रावळे आणि प्रकाश पराडकर अशी जोडी मारायला दिसते। धावसंख्या जाऊन पोहोचते 1139 धावांचा पाठलाग करत असताना दिसतोय आपल्याला संघ या ठिकाणी एनसीसी नारगोल वर्सेस कोकण पॅकर्स देवगड यांच्यात हा महत्वपूर्ण असा सेमीफायनलचा सामना। जो संघ ही स्पर्धा हा सामना जिंकेल तो संघ
वरद इलेव्हन यांच्या समोर अंतिम सामन्यात उभा टाकेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय तो अवि देवगडकर, समोर प्रजेश रावले, डावखुर हाताचा शैलीदार खेळाडू ज्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या फलंदाजीच्या जोरावर नावलौकिक मिळवला असाच प्रजेश रावले स्ट्राईकच्या दिशेने दिसतोय. स्वप्नील तेली कुठे असेल तर त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. स्वप्नील तेली, सन्माननीय श्री स्वप्नील तेली. प्रयत्न केला गेला होता मात्र पुरेपूर या ठिकाणी फसतोय परत आणि या ठिकाणी थोडं धावचीची अपील पण दरम्यानच्या काळात खूप काही मैदानात या ठिकाणी घडतंय बिघडतंय. मात्र लेगमॅचच्या स्वरूपात एक धाव मात्र चोरटी धाव ही पूर्ण होत आहे. एका धावेने धावफलका पुढे सरसावतो तो 12 या धावसंख्येवर. एक महत्वपूर्ण सामना असल्यामुळे मी आयोजकांना निवेदन करेन की मध्ये कोणी प्लीज बोलू नये. वैभव, तुम्हाला एक विनंती असेल, षटकाची सांगता झाल्यानंतर मध्ये बोला. चांगला चेंडू, सुंदर चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू, लाईन लाईन चांगली स्पीड, चांगली वेग होता चेंडूला आणि या वेगाच्या जोरावर पूर्णपणे बांधून ठेवतोय. मोठ्या फटकांपासून वंचित ठेवतोय प्रकाशचा. एक जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी चुकतोय प्रयत्न, परिणामी चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये होतोय. शेवटचा चेंडू घेऊन या षटकातील सज्ज होतोय. चांगला चेंडू, लो फुटाश प्रकारचा चेंडू हलक्याच खेळून काय लागला. डीप कव्हर रिजन मध्ये या ठिकाणी प्रोटेक्शन आहे आणि त्याचा फायदा म्हणजे एकच धाव या चेंडूवर निघते. एका धावेने या ठिकाणी पहिल्या षटकाची सांगत होते. पहिल्या षटकाच्या सांगत अखेरच 39 धावांचा पाठलाग करत असताना 1300 धावसंख्या बिनबाद होते. एका सुंदर भागीदारी बघायला मिळते ती प्रजेश आणि प्रकाश यांच्याकडनं. 40 धावांचा, माफ करा, 40 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली 1300. सुंदर या ठिकाणी स्कोररचं काम 2 दिवस करतात. आमच्यासोबत मंगेश राणे असतील, त्याचबरोबर खास गावावरून आमच्या सोबत या ठिकाणी 2 दिवस बसून आहेत. ते म्हणजे आमचे तानाजी रासाम सर. सुंदर या ठिकाणी स्कोर काउंटिंग चांगला, कोणत्या धाव्यावर, कोणत्या बॉलवर किती धावा आल्या, त्यानंतर जो लेखाजोखा काय असेल, किती कोणत्या बॅट्समॅनने किती धावा बनवल्यात, हे सर्व या ठिकाणी 7-12 दिवशी तलाठी नोंद करतो त्या प्रकारे या ठिकाणी नोंद केली गेली तानाजी यांच्या मार्फत. दरम्यानच्या काळात दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय काका नरे, ज्यांना नाव नारायण आहे, ज्यांना काका असं संबोधलं जात आहे. काका फुटबॉलच्या क्षेत्रात सुद्धा काका एक फुटबॉल होऊन गेला. पोर्तुगाल संघात खेळतोय काका आणि आता मात्र स्ट्राईकवर दिसतोय तो प्रकाश. समोर काका, चांगला चेंडू, झेलचा प्रयत्न या ठिकाणी मात्र एक टप्पा चेंडू जातोय 4 धावांसाठी. कुठेतरी झेलबादची या ठिकाणी अपील केली होती. झेलसाठी सर्वजण सांगत होते झेलवर जा, मात्र थोडासा या ठिकाणी बाचकतोय तो क्षेत्ररक्षक. परिणाम स्वरूपी त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला 4 धावांसाठी आणि 4 धावांनी धावसंख्येत थोडासा वाढत होती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1700. 40 धावांचा पाठलाग करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता तो NCC नरगोल संघाने. 39 धावांवर रोखा 40 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र दिसतोय या ठिकाणी नरगोल संघ. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हलकेच खेळून काय लागला. डीप मिड विकेट, डीप कव्हर क्षेत्रामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं करतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडे एक 3 ते 4 बॉल त्याच्याकडे गेलेत पण एकच धाव निघते आतापर्यंत. त्याचं क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी चांगली, या ठिकाणी याच्या जोरावर या ठिकाणी एकच धाव मात्र दिली जाते. धावसंख्या जाऊन पोचते ती 1800. यानंतर आपल्याला फायनलचा एक मोठा सामना बघायला मिळेल. कारण एका साईडने दाजी नाईक, गणेश कुबल असेल, चंद्रराज यादव, त्यानंतर बबल नाईक बघायला मिळेल. तर त्यांच्यासमोर कोणता संघ जाईल हे मात्र ठरवणार हा सामना, सेमीफायनलचा सामना. बत्तीस संघ या स्पर्धेत उतरले आणि त्यातील आता 2 संघ हे फायनल जातील. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, एक अचूक टप्प्याची गोलंदाजी बघायला मिळते ती नरेश
काका नरे यांच्याकडनं बांधून ठेवतात. प्रकाश आणि प्रज्वल यांना मोठ्या फटक्यांपासून सिंगल डबलवर या ठिकाणी गेम पुढे चालवला जातो दोघां फलंदाजांकडनं. सन्माननीय मंगेश जी राणे आमचे या ठिकाणी स्कोरर जे होते ते जर जवळपास असतील तर त्यांनी वैभव गावडे यांच्याशी संपर्क साधायचा. जा काय देणं येणं असं तर घेऊन टाका, मिटवून टाका, आमका परत सांगा नका. आणि आखूट टप्प्याला चेंडू. आता मात्र पुरेपूर समाचार घेतला गेला. जिथे या ठिकाणी दुष्काळ पडला होता षटकारांचा तिथे मात्र आता पाऊस पडला गेला तो षटकारांचा. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 अशी. ज्या प्रकाशचं आपण या ठिकाणी कौतुक केलं गेलं एका आक्रमक फटकेबाजीसाठी तो नावाजलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि त्या प्रकारचं या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय मोठ्या फटक्याने. कारण मोठे फटके हे चार्जिंग असतात समालोचकांसाठी सुद्धा आणि प्रेक्षकांच्यासाठी सुद्धा. कारण जर मोठे फटके आले नाही तर मॅच मध्ये उदासीनता येते. आणि आता मात्र थोडा ग्राउंडवर जल्लोष दिसतोय. 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने प्रकाश स्ट्राईक एंडवर दिसतोय. नॉन स्ट्राईक एंडवर प्रजेश रावले खेळताना दिसतोय. त्याला संयमी या ठिकाणी साथ देताना दिसतोय. सिंगल डबल काढावा कारण प्रकाशच्या बॅटमध्ये क्षमता आहे, ताकद आहे आणि त्याचा पुरेपूर वापर केला गेलाय. थोडासा हवा या ठिकाणी भरपूर या मैदानात आणि त्याची साथ मिळते ती त्याची साथ मिळते ती फलंदाजांसाठी. कारण फलंदाजांसाठी नंदनवन असणार मैदान आपण बघतोय. पहिल्या दिवसात हायएस्ट स्कोर होता 90 धावा आणि दाजी नाईक काल या ठिकाणी पाऊस पडत होता षटकार आणि चौकारांचा. दरम्यानच्या काळात मैदानात एकरी धावासाठी फटका बघायला मिळेल तो प्रकाशाच्या बॅटमॅनना. परिणामस्वरूपी धावसंख्या जाऊन पोहोचली होती 26 या धावसंख्येवर. कालच्या दिवसात आपण 2 50 बघितली. एक पहिला 50 होतं गणेश कुबल यांच्या बॅटमॅनना तर दुसरा 50 होतं दाजी नाईक यांच्या बॅटमॅनना. ओके वैभव परब यांनी सुद्धा एक मारला. 3 या ठिकाणी अर्धशतक काल बघितली. आता या ठिकाणी स्विच हिट ज्याला म्हटलं तर रिव्हर्स स्विचचा फटका प्रजेश रावले याच्या बॅटमध्ये चेंडू येतोय चौकारांसाठी आणि 4 धावांनी धावफलक 32 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. माफ करा 30 अशी धावसंख्या 30. 6 चेंडू आणि 10 धावा. थोडासा स्कोरर या ठिकाणी स्कोरर वाटत 6 धावा गेल्या. थोडासा या ठिकाणी स्कोरर कडनं थोडीशी चूक होते आणि स्कोरर जर सांगतलो तर आम्ही हे सर तुमच्या पुढे प्रेस करतलो. दुपारी खेळली हे पहिली सकाळी खेळलेले ना. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी मारलेलं आता सांगतो. पहिला त्याचा दुसरा तिसरा त्याचा कमी बोलला त्याने मारला वैभव बरोबर. आता मात्र विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि 10 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम पहिल्यापासून आपण बघतोय. चला जरा स्पीडअप घ्या कारण यानंतर फायनल आणि त्यानंतर आभार प्रदर्शन प्राइज सेरेमनी व्हायची आहे. त्यामुळे जरा घाई करा विनंती असेल या ठिकाणी दोन्ही संघाच्या कर्णधारांना. कारण जो संघ जिंकेल तो या ठिकाणी खेळेल वरद 11 संघासमोर फायनलचा मेगा फायनल या ठिकाणी होईल. SPL चा मानकरी कोण होणार हे आपल्याला थोड्याच वेळात दिसेल. तोपर्यंत आपण या मॅचचा आनंद घेऊया कारण सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि त्यासाठी हे 6 चेंडू हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. कारण यात कोण जिंकतंय आणि कोण हरतंय हे बघावं लागतंय. कोण मिरवेल विजयाचं थाट आणि कोण धरेल घराची वाट हे आता ठरवणारे 6 चेंडू घेऊन गोलंदाज सूरज. मी छान आहे. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी षटकाराने स्वागत केलं गेलंय आणि आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावा फक्त औपचारिकता राहते की कारण एका साईडने वादळ घोंगावतं ते प्रकाश पराडकर नावाचं. पराडकर
पराडकर. परत एकदा एका सिंगल रनसाठी या ठिकाणी हलकेचा खेळून खेळला गेला षटकारानंतर. थोडासा सेन्सिबल क्रिकेट म्हणजे काय ह्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी दाखवून देतोय. सामना पुढे कसा घेऊन जावा एक मोठा फटका आल्यानंतर याचं उत्तम उदाहरण. विजयाचं समीकरण म्हणतोय ते परत काय तर 4 चेंडू आणि 3 धावा. स्ट्राईक एंडवर प्रजेश रावले सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गावर शुभम ना शुभम. खोलगप्पाचा चेंडू परत एकदा हलकेचं खेळून काढला गेलाय. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक घेतो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला. प्रजेश याचा नकार देतो. प्रकाश आणि या ठिकाणी सुंदर सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळत आहे. ताळमेळ दोन्ही फलंदाजांकडे चांगला. एकाच धावेवर समाधान. परिणाम स्वरूपी एकच धावेने धावफलक पुढे सरसावतोय तो. 38 झाले ना. 38 या धावसंख्येवर 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. 2 धावा हे कंपल्सरी करावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि निर्विवाद वर्चस्व दिसतंय कारण अजूनही एकही विकेट गेलेला नाही. प्रकाश आणि प्रजेश ही गोड जोडी मैदानात. सलामीची जोडी अजूनही मैदानात. 40 धावांचा पाठलाग करत असताना 38 धावांपर्यंत मजल मारते. अजूनही 2 धावांची गरज. विजयासाठी 3 चेंडूंचा खेळ बाकी. त्यानंतर मिळेल आपल्याला दुसरा संघ जो फायनल मध्ये प्रवेश करेल. आता मात्र बॅटच्या मधोमध घेऊन भिरकावला चेंडू. 6 धावा दोन्ही स्टाईल मध्ये या ठिकाणी सामना संपूर्ण फायनल मध्ये एंट्री दव्याखात एंट्री करतो या ठिकाणी. आणि विनंती असेल या ठिकाणी दोन्ही संघाच्या कर्णधारांना एनसीसी नारगोल वर्सेस वर्ल्ड 11 दोन्ही संघाचे कर्णधार आणि प्लेइंग 11 या ठिकाणी टॉस का बॉस या ठिकाणी यायचा आहे. सांगू